बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेले. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माझे ध्येय सत्ता मिळवणे नव्हे तर परिवर्तन करणे होय बांधवांनो. त्यासाठी पाहिजे तुमची साथ, मग आणणार आहे मी परिवर्तनाची लाट. असं एका गावातील एक तरुण त्या गावातील माणसांना सांगत होता आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची सर्व काही माहिती सांगत होता. म्हणजेच ग्रामपंचायतला कोणता निधी कसा येतो, काय येतो, कसा वाटायचा, काय करायचा, परत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात सहभाग घ्यायचा, असं सर्व काही करायचा. कारण त्याचा उद्देश असा होता, त्याला ठरलं होतं की त्या लोकांना सांगत होता तो की माझं ध्येय सत्ता मिळवणे नाही तर समाजामध्ये परिवर्तन करणे, हे त्याचं ध्येय त्याने ठरवलं होतं. म्हणजेच समाजाचा विकास करणे असं त्याने ठरवलं होतं. आणि म्हणून तो समाजाचं परिवर्तन करत होता. परंतु एकदा तो असंच परिवर्तन करण्यासाठी एका निवडणुकीला उभा राहिला. परंतु लोकांनी त्याला विड्यात काढलं की हा असाच करतो, याला काहाला आपण मतदान करायचं, याच्यापेक्षा दुसरे चांगले आहेत. म्हणून त्याला निवडणुकीला उभं राहून पाडलं आणि त्याच्या विरोधक होता त्याला निवडून दिलं. परंतु भविष्यात पुढे असं झालं, ज्यावेळेस त्याचा विरोधक निवडून आले, विरोधी पार्टीचं पॅनल निवडून आलं, त्यावेळेस तो कसा भ्रष्टाचार करत असते आणि कसं कार्य करत नव्हते, समाजासाठी किती निधी होता, काय होत होता, हे सर्व त्यानं माहितीचा अधिकार टाकून, दुसरे काही कागदपत्र हे करून, सर्व काही मिळवून लोकांना सांगितले, बापा एवढा आपल्या गावाला निधी आलता, एवढा याने असं केलं, याने असा वाटला नाही, याने कार्य केलं नाही, असं ते लोकांना समजावून सांगत असे. त्याचा परिणाम असा झाला की लोकांना याचं महत्व पटू लागलं. नंतर बाबा हा गावासाठी भरपूर खरंच झटतो, याला कशाचाही लोभ नाही, तर याला पैशाचा लोभ नाही, तर ना कशाचा लोभ नाही, तर हा फक्त समाजाच्या हितासाठी कार्य करतो, हा लोकांना याचं महत्व पटू लागलं. म्हणून दुसऱ्या वेळेस लोकांनी त्याला असं ठरवलं की याला आपण निवडून देऊया. परंतु दुसऱ्या वेळेस निवडून द्यायचं होतं तर त्यावेळेस याची जागा निघाली नाही, तर त्यावेळेस जागा निघाली तिसऱ्याचीच, म्हणजे त्यांनी निघाली लेडीज जागा. परंतु तरी यानं परिवर्तनाचं सोडलं नाही, परिवर्तन करण्याचं. त्याची मंडळी उभी केली आणि मंडळी उभी करून तो सुद्धा निवडून आला आणि समाजकार्य करू लागला. त्याचं ते ध्येय होते ते पूर्ण करू लागला. मला सांगायचं तात्पर्य बंधवांमध्ये एवढं की ज्या कोणास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करायची असेल त्यावेळेस त्या माणसाला निवडून द्या, तेव्हाच तो स्वतःची प्रगती करू शकतो, समाजाची प्रगती करतो. जर तुम्ही असं भलत्यालाच निवडून देसाल, ज्याला त्याची आवड नाही त्याला निवडून देसाल, तर तुमची प्रगती होणार नाही. आणि जर आवड आहे, ज्या मसाला त्याची आवड आहे त्यालाच निवडून द्या, एवढं ठिकाण समजा, तेव्हा तुमचा विकास होईल. एवढं शक्य सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सांगायचं मला. धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल.